आम्ही कोणी महान लोक नाहीत प्रभू, आम्ही चुकणारे, दुबळे, अशक्त, पापी असे मानव आहोत. पण आज तू आमची भेट घे आणि आज या ठिकाणी या मंडळीमध्ये तू गौरवी प्रभू येशूच्या पवित्र नावात मागतो. आज प्रभूने जो विषय मला दिलेला आहे दुसरे करिंथरास दुसरे पत्र 5वा अध्याय 7वे वचन वाचूया. करिंथरास दुसरे पत्र 5वा अध्याय आणि 7वे वचन. आम्ही कोण म्हणतो? आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही. हालेलुया. हे पौलाचं स्वतःचं स्टेटमेंट आहे आणि करिंथ येथील मंडळीला तो या वचनाद्वारे उत्तेजित करत आहे की मंडळीने जे डोळ्याने दिसतं तसा विश्वास करू नये, त्याप्रमाणे चालू नये. मंडळी जर देवाची आहे, देवाने जर बोलावलेलं आहे, देवाने जर तिला निवडलेलं आहे, तर मंडळीने विश्वासाने चालावं. हालेलुया. आपण कोणीही देवाला पाहिलेलं नाही. आपण पाहिले का कोणी देवाला? नाही पाहिलं. पण देव आपल्याशी बोलतो, देव आपली भेट घेतो, देव त्याचं वचन आपल्याला देतो, देव आपली काळजी घेतो. यावरून आम्हाला कळतं की देव आहे. ज्यावेळेस आपण आजारामध्ये असतो, बंधनामध्ये असतो, ज्यावेळेस आपण त्या नाशाच्या खाचेमध्ये असतो, त्यावेळेस देव आपली भेट घेतो आणि त्या नाशातून, आजारातून, बंधनातून देव आम्हाला बाहेर काढतो. ही देवाची दया आहे, ही देवाची कृपा आहे, हा देवाचा आशीर्वाद आहे. आता देवाची इच्छा आपल्यासाठी आहे की आपण त्याच्या लेकरांनी डोळ्याने दिसतं तसं चालू नये, आपण विश्वासाने चालू. काही गोष्टी अशा असतात ना, मनुष्याचा स्वभाव असा आहे, जोपर्यंत तो डोळ्यांनी पाहत नाही तोपर्यंत विश्वास ठेवत नाही. काही स्वभावासारखे असतात. देवाने आमचं तारण केलेलं आहे, देवाने आमच्या पातकांची क्षमा केलेली आहे, देवाने आम्हाला नवीन जीवन दिलेलं आहे, देवाने आम्हाला नाशाच्या खाचेतून बाहेर काढलेलं आहे, तर आम्ही देवावर आपल्या संपूर्ण अंतःकरणापासून, हृदयाने, मनाने आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे आणि आम्ही विश्वासाने चाललं पाहिजे. ही देवाची आपल्यासाठी इच्छा आहे. हे विश्वासाने चालणं कसं आहे? एखाद्या अंधाऱ्या खोलीतील संपूर्ण जिना दिसत नसतानाही चालत राहणे, पाऊल उचलत राहणे, हे जसं आहे ना, तसंच आम्ही पण विश्वासाने आपलं पाऊल उचलत राहिलं पाहिजे. आपण चालत राहिलं पाहिजे. हालेलुया. आम्हाला मागे ओढणारे लोक असतात, आम्हाला निराश करणारे लोक असतात, आम्हाला आमची निंदा करणारे लोक असतात, पण देवाच्या लोकांनी आपली दृष्टी पुढे ठेवली पाहिजे आणि आम्ही विश्वासाने चालत राहिलं पाहिजे. हालेलुया. इस्रायल लोक देवाने त्यांचा धावा ऐकला, त्यांचा आक्रोश ऐकला,
आणि देवाने मोजेसला निवडलं. देवाने हजारो लोकांना निवडलं आणि लाखो लोकांना बाहेर काढलं असं नाही. देवाने मोजेसला निवडलं. देवाला त्याचं कार्य करण्यासाठी फार मोठ्या समूहाची गरज असते असं नाही. ते एका व्यक्तीलाही, दोन व्यक्तीलाही त्याच्या महान उद्देशाकरिता देव उपयोगात आणू शकतो. मोजेसला निवडलं देवाने एका राष्ट्राच्या सुटकेसाठी आणि एका राष्ट्राबरोबर लढाई करण्यासाठी. देवाने त्याच्या दासाला निवडलं आणि देवाने त्याच्या दासाद्वारे चिन्ह चमत्कार करून देवाने त्याच्या लोकांना त्या मिस्र देशातून, ज्या ठिकाणी ते परमेश्वराची उपासना करू शकत नव्हते, ते परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालू शकत नव्हते, परमेश्वराच्या आज्ञेचं ते पालन करू शकत नव्हते, देवाने ते पाहिलं. देवाची पहिल्यापासून इच्छा आहे की त्याच्या लोकांनी, देवाच्या लोकांनी त्याची उपासना करावी. देव यशायाच्या पुस्तकामध्ये देखील म्हणतो, माझे लोक माझी स्तुती करतील. आमेन. देवाचे लोक देवाची स्तुती करतात प्रियांनो. आणि देवाने आपल्या इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले. देव त्यांना सोप्या मार्गाने नेऊ शकला असता. कनान देशात त्यांना जायचं होतं आणि वाचूया निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय. देव त्यांना सोप्या मार्गाने देखील नेऊ शकला असता, पण देवाने 17व्या वचनात असं लिहिलं आहे, फारोने लोकांस जाऊ दिले तेव्हा फलिस्ती लोकांच्या देशाची वाट जवळची असूनही देवाने त्यास त्या वाटेने जाऊ दिले नाही. जवळच्या वाटेने जाऊ शकले असते, पण देवाने त्यांना सोप्या वाटेने, जवळच्या वाटेने जाऊ दिले नाही. देवाने त्यांना अरण्यात नेलं. देवाने त्यांना तांबडा समुद्राच्या पार नेलं. देवाने त्यांना वाळवंटात नेलं. देवाने त्यांना स्ट्रगल करायला लावलं. प्रियांनो, आता देवाची इच्छा काय होती? मी जो सोडवणारा देव आहे, मी जो मुक्तीदाता परमेश्वर आहे, त्याने माझ्यावर विश्वास ठेवला. आणि विश्वासाने चालत राहावं. काय करत राहावं? ते चालत राहिले पाहिजे. ते थांबले नाही पाहिजे. ते रडले नाही पाहिजे. कितीही संकट येऊ द्या, कितीही समस्या येऊ द्या, कितीही वादळ येऊ द्या, कितीही विरोध होऊ द्या, देवाच्या लोकांनी विश्वासाने चालत राहावं ही देवाची आपल्यासाठी इच्छा आहे. इस्रायल लोक कुठे जात आहेत हे लोकांना माहित नसतानाही ते पुढे जात राहिले आणि त्यांचा मार्गदर्शक म्हणून ते देवाकडे पाहत राहिले. निर्गम 13 आणि पहा देव त्यांना कसा चालवत होता. देवाची इच्छा नव्हती त्याने कुठंतरी एखाद्या ठिकाणी चांगली जागा मिळाली त्याने आपला मुक्काम त्या ठिकाणी ठेवावा आणि तिथंच आपला तळ ठोकावा. देवाला त्यांना पुढे न्यायचं होतं आणि असं लिहिलं आहे, त्यांनी रात्रंदिवस चालावे. आमेन. काय इच्छा होती देवाची? 21व्या वचनात असं लिहिलेलं आहे, त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यास मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभाच्या ठाई आणि रात्री त्यास प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभाच्या ठाई त्यांच्या पुढे चालत असे. का?
त्यांनी रात्रंदिवस चालावे. देवाची आजही त्याच्या लोकांसाठी इच्छा आहे की देवाच्या निवडलेल्या लोकांनी आजही त्याच्यावर विश्वास ठेवून विश्वासाने रात्रंदिवस चालत राहा. आमेन. देवाची लोक आम्ही विश्वासाने चाललं पाहिजे. प्रिया, आपण थांबू नये. काही जीवनामध्ये असे प्रसंग येतात, काही लोक ब्रेक घेतात. देवाची इच्छा नाही आपण थांबावं, आपण पुढे चालत जावं, आपण विश्वासाने चालावं, आपण वाढत जावं, आपण देवाच्या जवळ जावं, देवाची इच्छा शोधावी, आपण देवाच्या वचनामध्ये वाढत जावं, आपण देवाची आज्ञा पाळावी. ही देवाची आपल्यासाठी इच्छा आहे. प्रिया, काही दिसत नसतानाही देव म्हणतो चालत जा. डोळ्याने दिसते तसे नाही, पण पौल म्हणतो विश्वासाने चालतो. हालेलुया, हालेलुया. काही गोष्टी आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकत नाही. आपलं फ्युचर काय आहे आपण पाहू शकत नाही. आपल्या जीवनात काय घडणार आहे आपण पाहू शकत नाही. पण लक्षात ठेवा, आपल्या जीवनात काय घडणार आहे, देव आपल्याला कोणत्या मार्गाने नेणार आहे, देव आपल्याला कोणते आशीर्वाद देणार आहे, हे देवाने अगोदरच पाहून ठेवलेलं आहे. हालेलुया. त्याविषयी आपल्याला विचार करण्याची गरज नाही. तुम्हाला गरज नाहीये, पण त्या गोष्टीचा विचार करा, काळजी करा, टेन्शन घ्या, डोकं खाजवत बसा. वाटेवर देव देवाच्या लेकरांच्या जीवनामध्ये जे काही करेल चांगलं करेल. हालेलुया. देवाची इच्छा आहे त्याच्या लोकांनी विश्वासाने चालत राहा. काही लोक 10 हेरांसारखे असतात. 10 हेर माहितीये का? कानान देश हेरायला मोदेसने 12 हेर पाठवले. किती? 12 हेर. मी असंच एकाला माझा प्रश्न विचारला, किती हेर पाठवले? मोजत बसले. 12 वंशाचे 12 सरदार देवाने पाठवले. पण त्यातले 10 जे सरदार होते, हेर होते, त्यांनी अनिष्ट बातमी आली. त्यांनी जे पाहिलं ना त्यावर विश्वास ठेवा. मागे येणाऱ्या लोकांना पुढे बसायला जागा द्या. इथं पुढे जागा आहे बसायला. पुढे सरकून बसा. काय केलं या 10 हेरांनी? जे डोळ्याने पाहिलं त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याच्यावर हे 10 हेर कनान देशामध्ये जाऊ शकले नाही. वचनदत्त देशामध्ये जो देश देवाने त्यांना देऊ केला होता त्या देशात ते जाऊ शकले नाही. कारण डोळ्याने जे दिसतं ते खरं असतं असं नाही. आणि देवाची इच्छा नाही, देवाच्या लोकांनी ते डोळ्यांनी दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि पुढे चालावा. काय पाहिलं त्या हेरांनी? 13वा अध्याय गणना 31 ते 33. पहा काय म्हणतो हे 10 हेर जे डोळ्यांनी पाहत आहेत. काय म्हणतात ते? म्हणाले, या लोकांवर स्वारी करण्यास आपल्याला ताकद नाही, कारण ते आपल्याहून बलाढ्य आहे. त्याचप्रमाणे जो देश हेरून आले त्याविषयी अशी बातमी त्यांनी आणली की तेथील रहिवाशास तेथील भूमी रहिवाशास ग्रासून टाकणारी आहे
आणि तेथे जे लोक आहेत ते फार मोठे धिप्पाड लोक आहेत. तेथे नफिलीम राक्षस म्हणजे नफिली घराण्यातले अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. या कारणामुळे हे 12 सरदार कनान देशात जाऊ शकले नाही. पण ज्याने विश्वासाने देवाला पाहिलं, ज्याने विश्वासाने देवाची अभिवचनं पाहिली, ज्याने विश्वासाने देवाचं सामर्थ्य, देवाचं पराक्रम पाहिले, ते यहोशुआ आणि कालेब, यहोशुआ आणि कालेब हे दोघंही कनान देशात. हालेलुया. काय म्हणतात यहोशुआ आणि कालेब? 14वा अध्याय 7 आणि 8 वचन. आणि ते इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीत म्हणाले, जो देश हेरीत आम्ही चोहोकडे फिरलो तो अतिशय उत्तम देश आहे. परमेश्वर आम्हावर प्रसन्न झाला तर तो त्या दुधामधाचे प्रभाव वाढणाऱ्या देशात आम्हाला नेऊन तो देईल. हालेलुया. पुढे देखील तो म्हणतो 13 ते 30व्या वचनामध्ये कालेब म्हणतो की आपण त्या देशावर आत्ताच्या आत्ता चढाई करून जाऊ. तो घेऊ, तो जिंकण्यास आपल्याला ताकद आहे. हालेलुया. यांनी पाहिले नव्हते का अनाकाचे वंशज? यांनी पाहिले नव्हते का तिकडचे धिप्पाड पुरुष? पण डोळ्याने दिसतं त्यावर नाही, परमेश्वराच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला. हालेलुया. देवाच्या लोकांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. काय सांगतो देव माहितीये का? जे दिसत ते पाहू नका. पहा, देव म्हणतो जे दिसत ते पाहू नका, जे दिसत नाही ते विश्वासाने पहा. आमेन. करीत दुसरे पत्र 4 अध्याय 18 वचन वाचा. करीन 4:18. आम्ही दृश्य गोष्टीकडे नाही, आम्ही दृश्य गोष्टीकडे पाहत नाही, तर अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. अदृश्य गोष्टीकडे लक्ष लावतो. हालेलुया. कारण दृश्य गोष्टी क्षणिक आहेत. दृश्य गोष्टी कशा आहेत? क्षणिक आहेत. क्षणिक आहे. पण अदृश्य गोष्टी सार्वकालिक आहेत. त्या गोष्टी आम्ही पाहूया विश्वासाच्या मित्रांनो. आणि देवाच्या लोकांना विश्वासाने चालत राहावं ही देवाची आपल्यासाठी इच्छा आहे. तुम्ही कितीही चांगले संदेश द्या, तुम्ही कितीही देवासाठी मोठी मोठी अद्भुत कृत्य करा, पण तुमच्या ठाई जर विश्वास नसेल सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. पिंपरी लोकास पत्र 11 अध्याय 6व्या वचनात देव म्हणतो, कारण विश्वासाशिवाय देवाला संतोष मिळणे अशक्य आहे. आमेन. विश्वासाशिवाय आम्ही देवाला संतोषू शकत नाही. हालेलुया. तुम्हाला देवाकडे जायचंय, देवाच्या निकट तुम्हाला जायचंय, तुम्हाला देवाचा धावा करायचा आहे,
तुम्हाला देवाकडून काही प्राप्त करायचं आहे, देवाकडून तुम्हाला अभिवचन पाहिजे आहे, देवाकडून तुम्हाला सामर्थ्य पाहिजे आहे, देवाकडून तुम्हाला वरदान पाहिजे आहे, काय पाहिजे माहितीये का? विश्वास. आमेन. विश्वासाशिवाय आम्ही देवाला संतोषू शकत नाही. प्रियानो, जे दिसतं ते पाहू. अब्राहमाने जे दिसतं ते पाहिलं नाही. त्याने आपल्यासाठी वाळवंट निवडलं आणि लोटाने यार्देनीची सर्व तळवट. उत्पत्तीचं पुस्तक 13वा अध्याय 10व्या वचनामध्ये तुम्ही पहा, यार्देनीची सर्व तळवट आपल्या डोळ्यांनी पाहिली. आणि मग त्याला वाटलं की हा यार्देनीचा जो देश आहे, समोर सदोम आणि गमोरा, सोराकडचा जो देश आहे, तो परमेश्वराच्या बागेसारखा आहे, दुधामधाचा देश आहे आणि सर्वत्र महापूर पाणी आहे हे त्याने पाहिलं. आणि मग त्याला एवढा खुश झाला, तो एवढा आनंद झाला. अब्राहमाने सांगितल्याबरोबर त्याने आपल्यासाठी सोराकडील देश म्हणजे सदोम आणि गमोरा देश त्याने आपल्यासाठी निवडला. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष त्या देशात तो गेला, त्या देशात गेल्यावर त्याला कळालं की ह्या देशाचे रहिवासी महादुष्ट आहे, अनैतिक आहे, घाणेरडे आहे, व्यभिचारी आहे. मी चुकीच्या जागी येऊन अडकलेलो. उत्पत्तीचं पुस्तक 19व्या अध्यायात तुम्ही पहा की देवाला या देशातील लोकांचा एवढा क्रोध आला, देव म्हणाला की या लोकांचं पाप भारी झालेलं आहे, यांची घोर कर्म वाढलेली आहे. म्हणून देवाने अब्राहमाला सांगितलं की आता या देशाचा मी अग्नी आणि गंधकाचा वर्षाव करून नाश करतो. अशा देशात कोण येऊन पडलेला आहे? लोट, जो विश्वासाने चालत होता अब्राहमासोबत, ज्याने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला होता आणि ज्याने पाहिलं की विश्वासाने चालणं काय आहे, देवाने दोघांनाही ब्लेस केलं होतं. ज्यावेळेस सोराकडील देशात तो गेला, परमेश्वराच्या बागेसारखा दिसणारा देश पाहिला, सर्वत्र भरपूर पाणी असलेला देश पाहिला, दुधामधाचा देश पाहिला आणि त्या देशात गेल्यावर त्याला कळालं की मी फार मोठी चूक केली. अब्राहम विश्वासाने चालला. हालेलुया. उत्पत्तीचं पुस्तक 15वा अध्याय आणि 6व्या वचनात असं लिहिलेलं आहे, अब्राहमाचा विश्वास देवाने पाहिला आणि त्याचा विश्वासच त्याचं नीतिमत्व परमेश्वराने जाणलं. आमेन. विश्वासाने चालणे म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे. आमेन. देवाच्या जो व्यक्ती विश्वासाने चालतो, तुम्हाला विश्वासाने चालायचंय ना, डोळ्याने दिसतं ते पाहून चालू नका, तर देवाच्या वचनाप्रमाणे. देवाचं वचन तुम्हाला काय सांगतं? कारण देव त्याच्या वचनाद्वारे त्याच्या लोकांची भेट घेत असतो. आणि स्तोत्र 119 मध्ये असं लिहिलेलं आहे की माझे वचन तुझ्या पावल्यासाठी तू दिव्यासारखी आहे आणि तुझ्या मार्गावर प्रकाशासारखी आहे. आमेन. त्या वचनाच्या उजेडात आम्ही चाललो पाहिजे आणि त्यासाठी देवाच्या लोकांना जर विश्वासाने चालायचंय, त्यांनी देवाचं वचन वाचलं पाहिजे. हालेलुया. किती जण रोज देवाचं वचन वाचतात? देवाचं वचन त्यांनी वाचलं पाहिजे, त्याच्यावर मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तर आशीर्वाद. अब्राहम देवाच्या वचनाप्रमाणे काय पाहिलं? मला कोणत्या देशात जायचं आहे तो देश पाहिला आणि मग त्या देशात मला काय मिळणार हे पाहिलं, माझं फ्युचर काय आहे पुढे हे पाहिलं. त्याने फक्त देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि आपल्या बाप, आपला देश,
आपल्या बापाचं घर, नातेवाईक, सगळ्या गोष्टीचा त्याग करून तो विश्वासाने चालला. देवाचं वचन हे तुमच्या मार्गावर प्रकाशासारखं ठेवा आणि देवाच्या वचनाच्या प्रकाशात तुम्ही जा. नीतिसूत्राचं पुस्तक याचा 13वा अध्याय काना बरं. आणि 13वं वचन. वचन तुच्छ मानणारा स्वतःवर अनर्थ पहा, जो वचन तुच्छ मानतो आणि जगातील गोष्टीकडे आपलं लक्ष देतो तो स्वतःवर अनर्थ आणतो, पण आज्ञेचा धाक बाळगणाऱ्यास तुच्छ मानू नका. देवाचा वचनाचा आदर तुमच्या जीवनात करा. आणि ते सूत्र 16-20 वचन वाचा. जो वचनाकडे लक्ष पुरवतो, जो वचनाकडे लक्ष पुरवतो. आमचं लक्ष कुठं आम्ही लावलं पाहिजे? देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष लावलं पाहिजे. त्याचं त्याचे कल्याण होते. कल्याण होते. जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. तो धन्य. प्रियांनो, पुढील दिवस, पुढील काळ कसा असेल हे आपल्याला ठरवलं. पण आपल्याला विश्वासाने चालायचं आहे. पौल जो आम्हाला बोध करत आहे ना, तो स्वतः पण विश्वासाने चालला. 2 कोरिंथियस पत्र 11वा अध्याय तुम्ही काढा. 2 कोरिंथियस पत्र 11व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्याला किती संघर्ष करावा लागलेला आहे, पण तो विश्वासाने चालला. तो म्हणतो, पहा, त्याने पुष्कळ वेळा बेसुमार फटके खाल्ल्यामुळे, म्हणजे बेसुमार फटके त्याने खाल्लेले. आपण खाल्ले ते कधी कोणाचे फटके? पुष्कळ वेळा मरण संकट त्याने सोसलं. 5 वेळेस यहुद्यांच्या हातून पण 39 फटके खाल्ले. 3 वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा दगड मार झाला. 3 वेळा त्याचं गलबत फुटलं, म्हणजे जहाज फुटलं. समुद्रात अहोरात्र घालवली. प्रवास, नद्यावरची संकटे, लुटारूची संकटे, स्वजातीची संकटे, विदेशी लोकांची संकटे, नगरातील संकटे, रानातील संकटे, समुद्रातील संकटे, खोट्या बंधूंची संकटे, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, भूक तहानेचा मारा, पुष्कळ वेळा काढलेले उपास. तो विश्वासाने चालला. हालेलुया. पौल विश्वासाने चालला. प्रियांनो, एवढी संकट आमच्या जीवनामध्ये आली असती तर आम्ही विश्वासात टिकून राहिलो असतो. आपल्याला थोडा जरी त्रास झाला तर आपण म्हणतो, नको रे बाबा, आज नको चर्चा झाली, आज घरी आराम करू आपण. पण तो विश्वासात टिकून राहिला. आणि म्हणून तो म्हणतो की या सर्वामुळे मी अधिक आहे. आणि तो म्हणतो, मी आढ्यता बाळगणे जर मला भाग पडले तर माझ्या अशक्तपणाची आढ्यता मी बाळगेन. हे त्याचं लाईफ होतं. म्हणून कोण म्हणतो, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसतं त्याप्रमाणे. 2 राजे 6वा अध्याय वाचा.
काय झालेलं आहे या ठिकाणी? 5वा अध्याय पहिला काढूया. की या आरामी लोकांच्या टोळ्या ज्याच्या वेळेस हल्ले करायचे त्याच्या वेळेस इस्रायलामध्ये जो अलिशा संदेश आहे तो राजाला सांगायचा आहे, ही टोळी येणार आहे, तुझ्या हल्ला होणार, तो सावध व्हायचा, तो त्यांना पळून लावायचा. आता एकदा या आरामी लोकांनी मोठं सैन्य पाठवलं आणि त्यांनी रातोरात येऊन सगळं नगर वेढलं आणि देवाच्या माणसाचा सेवक बाहेर आला आणि पाहिलं त्याने तर सैन्याने घोडे घोरत यासह नगरास वेढा दिला. काय पाहिलं त्याने? सैन्याने घोडे घोरत यांनी नगरास वेढा दिलेला आहे. मग त्यालाही घाम आला, त्यालाही टेन्शन आलं, तोही घाबरला आणि तो म्हणतो, स्वामी हाय हाय, आता आपण काय करायचं? देवाचा दास अलिशा हा काय म्हणतो, याचं उत्तर काय आहे ते आपण वाचूया. काय म्हणतो पहा. तो म्हणाला, पिऊ नको, त्यांच्या पक्षाचे आहे त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहे. हालेलुया. त्यांच्या पक्षाचे आहे त्याहून अधिक आपल्या पक्षाचे. आणि अलिशाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा, या सेवकाचे डोळे उघड, त्याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे. हा फरक आहे तो या विश्वासाने चालणारे लोक विश्वासाच्या नेत्राने देवाचं संरक्षण करतात. हालेलुया. देवाचा अनुभव आपल्या जीवनात घेतात. पण जे विश्वासात कमजोर असतात ना, ते डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे चालतात. 2 मार्ग पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशूने तो दाखला दिला. अरुंद मार्ग आणि रुंद मार्गाने जाणारे बहुत आहेत, पुष्कळ आहेत असं मग ते 7 मध्ये लिहिलेलं आहे. का बरं लोक रुंद मार्गाने चाललेले आहेत? कारण जग आणि जगातल्या गोष्टी आपल्या नेत्रांनी त्यांनी पाहिलेल्या आहेत, ज्या सुखदायक त्यांना वाटतात, आनंद देणाऱ्या वाटतात आणि त्याच्या मागे ते चाललेले आहेत. म्हणजे विश्वासाने चालणारे लोक आहेत ना, आपल्या दुःखामध्ये, कष्टामध्ये, आजारामध्ये, संकटामध्ये पावलासारखं ते विश्वासाने. आमेन. विश्वासाने चालणे म्हणजे देवासाठी त्याग करणे. एक छोटीशी घटना प्रभूने मला दाखवली. प्रभू येशू ख्रिस्ताकडे एक श्रीमंत तरुण आला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मला काय केलं पाहिजे? प्रभू येशू त्याला सांगितलं, आज्ञा पाळ. आज्ञा पाळ म्हटल्यावर त्याने काय केलं? तो म्हणाला, कोणत्या? येशूने सांगितलं, आई बापावर प्रेम कर, आई बापाच्या आज्ञा पाळ, खून करू नको, चोरी करू नको, व्यभिचार करू नको. तर तो म्हणाला, हे सगळं मी पाळलेलं आहे. मग येशूने त्याच्याकडे निर्भूत पाहिलं. त्याने येशूला विचारलं की माझ्यासाठी काय उणे आहे, काय कमी आहे माझ्याकडे? येशूने त्याच्याकडे निर्भूत पाहिलं आणि त्याला सांगितलं, आपलं द्रव्य, अर्ध द्रव्य दारिद्र्य असते. आपलं अर्ध द्रव्य आणि तू माझ्या मागे. आला का? गेला का येशूच्या मागे?
तुम्हाला विश्वासाने चालायचं झालं ना तर देवासाठी त्याग करायची देखील तुम्ही तयारी ठेवली पाहिजे. आमेन. येशूच्या मागे हा विश्वासाने चालायला याने नकार दिला. प्रिया, हा श्रीमंत तरुण होता, धनवान होता, भरपूर संपत्ती त्याच्या जवळ होती, पण येशूच्या मागे जायला त्याने नकार दिला. विश्वासाने चालायला त्याने नकार दिला. याचं उलट उदाहरण जक्कयाच्या बाबतीत आपल्याला पाहायला. जक्कया देखील श्रीमंत व्यक्ती आहे. कुभांडाने त्याने पैसा मिळवलेला आहे. धन दौलत, पैसा, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहे. पण ज्यावेळेस येशू त्याच्या जीवनात आला, जक्कयाचं जीवन बदलले. जक्कयाला सांगावं लागलं नाही या तरुणासारखं की तू आपलं अर्धद्रव्य गोरगरिबांना दे. हा तरुण स्वतः खाली आला आणि त्याने काय केलं? ख्रिस्तासाठी सॅक्रिफाईस केला. आपल्या दैहिक सुखाचा, ऐहिक जीवनाचा, धन दौलत, संपत्तीचा सॅक्रिफाईस केला आणि हा विश्वासाने झाला. त्याच्यामुळे येशूने जास्त वेळ न घालवता त्याच ठिकाणात डिक्लेअर केलं त्याच्याविषयी. आज या कुटुंबाला तारण प्राप्त झालेला आहे. हालेलुया. तुम्हाला विश्वासाने चालायचं आहे, त्याग करायची तयारी. तो ज्या गोष्टी तुम्हाला सोडायचं सांगतो सोडायची तयारी ठेवा. देव ज्या मार्गाने तुम्हाला जायला सांगतो त्या मार्गाने जायची तयारी ठेवा. तुमच्या जीवनात दुःख आली, संकट आली, समस्या आल्या, वादळ आली तर घाबरून जाऊ नका. तुमच्या दुःखात, तुमच्या समस्येत, तुमच्या आजारात तुमचा नाश होऊ देणार नाही. तो तुम्हाला तयार करत असतो, तो तुम्हाला आकार देत असतो, कारण त्याला तुम्हाला उपयोगात आणायचं. आम्ही चला आपलं जीवन देवाच्या हातात देऊया. 2 तिमोथीच्या 7-8 प्रमाणे आम्ही म्हटलं पाहिजे, जे सुयच ते मी केले आहे, भाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आमेन. जे सुयुद्ध ते मी केलं आहे, धाव संपवली आहे आणि विश्वास राखला. असं आमचं जीवन असलं पाहिजे. प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान जिवंत परमेश्वर, तुझ्या पवित्र वचनाबद्दल पाऊल म्हणतो, जे डोळ्याने दिसतं तसं नाही, तर आम्ही विश्वासाने चालण्यासाठी तो आमचा प्रभू. जग आणि जगातल्या गोष्टी पाहून आम्ही चालू नाही करतो. तुझ्या वचनावर आम्ही विश्वास ठेवू, पवित्र आज्ञावर आम्ही विश्वास ठेवा. आणि प्रभू, ज्या गोष्टी दिसत नाही त्या ठिकाणी आम्ही विश्वासाने तुझी इच्छा आहे. आमचं जीवन आम्ही तुझ्या हातात देतो, आमची मंडळी आम्ही तुझ्या हातात देतो. जे कोणी या ठिकाणी दुःखी आहेत, आजारी आहेत, टेन्शन मध्ये आहेत, प्रॉब्लेम मध्ये आहेत, प्रभू तू जाणतोस. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो प्रभू, तुझं वचन पाठवलेलं आहेस. आज तुझा स्पर्श प्रत्येकाला कर. तुझं वचन वाचून तू प्रत्येकाला आरोग्य दे. प्रभू, जे आज आजारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. प्रभू, तू जिवंत देव आहेस. आम्हाला आरोग्य मिळावं म्हणून तू फटके सहन केलेले आहेस. त्या कुसावरील मरण तू सहन केलेलं आहेस. तुझं मनोवान पवित्र रक्त सांडलेलं आहेस. त्याच बलिदानाद्वारे, त्याच रक्ताद्वारे आम्ही प्रार्थना करतो. या ठिकाणी जो कोणी आजारी असेल, आज तुझा हात पुढे कर, तुझं वचन पाठव, नाजूर येशूच्या नावात आरोग्य दे. तुझा स्पर्श करते. ज्या आर्थिक समस्येमध्ये तेव्हा त्यांची गरज तू हो. त्यांना येशूच्या नावात बाहेर काढ. आशीर्वादाचा अनुभव देतो, पुरवठ्याचा अनुभव देतो. सगळी बंधनं नाजूर येशूच्या नावात तोडतो. नाजूर येशूच्या नावात आम्ही तोडतो. तुझ्या शांतीने, आनंदाने, आशीर्वादाने
प्रत्येकाचं जीवन परिपूर्ण येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आमेन.